नमस्कार मित्रांनो, म्युच्युअल फंडमध्ये पैसे कसे इन्व्हेस्ट करायचे किंवा त्यामध्ये SIP कशी करायची आणि म्युच्युअल फंड किती प्रकारचे असतात हे सगळं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये ग्रो, झिरोधा, एंजल वन अशा कोणत्याही ॲपमधून इन्व्हेस्टमेंट करू शकता. मी एंजल वन ॲप्लिकेशन वापरतो, पण तुम्ही कोणतेही ॲप वापरू शकता. तर चला मग स्टेप बाय स्टेप पाहू. तुम्ही पाहू शकता तुम्हाला इथे 4 ऑप्शन्स दिसत आहे: स्टॉक, म्युच्युअल फंड, फ्युचर अँड ऑप्शन आणि FD. आपल्याला म्युच्युअल फंडवरती क्लिक करायचं आहे. यामध्ये तुम्हाला मोस्ट पॉप्युलर फंड दिसतील, म्हणजे गेल्या 1, 3 किंवा 5 वर्षापासून यांनी जास्त रिटर्न दिलेले फंड. पण हे फंड भविष्यातही रिटर्न देतील का याची गॅरंटी मी देऊ शकत नाही. तुम्ही स्वतः रिसर्च करू शकता किंवा तुमच्या फायनान्स सल्लागाराला सल्ला घेऊ शकता. आता आपण कॅटेगरी वाईज फंड पाहणार आहोत. मी लार्ज कॅप सिलेक्ट करतो, तर सगळे लार्ज कॅप फंड्स दिसतील. जेव्हा तुम्ही लार्ज कॅप फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करता तेव्हा तुमचा फंड मॅनेजर भारतातील टॉप 100 कंपन्यांमध्ये तुमचे पैसे टाक. समजा तुम्हाला मिड कॅप फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करायचे आहे, तर तुम्ही त्यामध्ये गुंतवणूक करू शकता. उदाहरणार्थ निपॉन इंडिया ग्रोथ मिड कॅप फंडने गेल्या 3 वर्षांमध्ये 25.73% रिटर्न दिला आहे. जर तुम्ही त्यामध्ये पैसे टाकणार असाल तर तुमचा फंड मॅनेजर मिड कॅप कंपन्यांमध्ये पैसे गुंतवणार. मिड कॅप म्हणजे टॉप 101 ते 250 कंपन्या. जर तुम्हाला स्मॉल कॅप फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करायचे आहे तर तेही करू शकता. उदाहरणार्थ बंधन स्मॉल कॅप फंडने गेल्या 3 वर्षांमध्ये 29.27% रिटर्न दिला आहे. जर तुम्ही त्यामध्ये पैसे गुंतवले तर तुमचा फंड मॅनेजर स्मॉल कॅप कंपन्यांमध्ये म्हणजे 250च्या खालील कंपन्यांमध्ये पैसे गुंतवतो. आता यातील फरक समजून घेऊया. लार्ज कॅप म्हणजे टॉप 100 कंपन्या. या आधीपासून मोठ्या आणि स्थिर असतात, त्यामुळे नुकसान होण्याची शक्यता कमी असते, पण तुमचे पैसे हळूहळू ग्रो होतात. यामध्ये साधारण 10 ते 12% रिटर्न मिळू शकतो. जे नवीन इन्व्हेस्टर आहेत आणि ज्यांना कोणतीही रिस्क घ्यायची नाही त्यांनी लार्ज कॅप फंडमध्ये इन्व्हेस्ट करू शकतात. आता मिड कॅप कंपन्या, या कंपन्या भविष्यात मोठ्या होण्याची क्षमता असते. त्या भविष्यात लार्ज कॅप कंपन्या बनू शकतात, त्यामुळे तुमचे पैसे भविष्यात जास्त वाढू शकतात, पण त्यामध्ये रिस्कही असते. आणि स्मॉल कॅप कंपन्या या भविष्यात लार्ज कॅप कंपन्या बनू शकतात आणि तुमची इन्व्हेस्टमेंट सुद्धा दुप्पट होऊ शकते आणि अर्धीही होऊ शकते, कारण यामध्ये रिस्क खूप जास्त असते आणि रिटर्न मिळण्याची शक्यता देखील जास्त असते. आता इन्व्हेस्टमेंट कसे करायचे ते पाहूया. मला निपॉन इंडिया लार्ज कॅपमध्ये SIP करायचे आहे. मी करत आहे म्हणून तुम्ही करू नका, कारण हा व्हिडिओ मी एज्युकेशन पर्पजसाठी बनवतो. तर मी सर्च करतो निपॉन इंडिया लार्ज कॅप फंड, कारण जर तुम्ही डायरेक्ट इन्व्हेस्ट केले तर तुम्हाला पूर्ण माहिती समजणार नाही. त्यामुळे आधी सर्च करून बघा. इथे तुम्हाला 5 वर्षाचे आणि ऑल टाइम रिटर्न्स पाहायला मिळतात. जर तुम्ही स्क्रोल केले तर तुम्हाला फंडचा पूर्ण रिटर्न हिस्ट्री दिसेल. तुम्ही प्रिव्हियस इयर रिटर्न नुसार कॅल्क्युलेशन करून पाहू शकता. कोणत्या कंपन्यांमध्ये हा फंड गुंतवणूक करतो म्हणजे होल्डिंग करतो तेही पाहू शकता. व्हिडिओ खूप मोठा होऊ शकतो, त्यामुळे तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता कोणत्या फंडचा पूर्ण रिव्ह्यू पाहायचा आहे. मी त्यावर पूर्ण व्हिडिओ बनवेन. इथे मिनिमम 100 रुपये आहे, म्हणून इन्व्हेस्ट नाववर क्लिक करा. तुम्ही तुमची SIP डेट निवडू शकता, म्हणजे ज्या दिवशी तुमची सॅलरी येते त्या दिवशी. नंतर पे नाववर क्लिक करा. तुमचं बँक अकाउंट निवडा आणि पेमेंट करा. साधारण 2 ते 3 दिवस लागतात तुमच्या ॲपमध्ये इन्व्हेस्टमेंट दिसण्यासाठी. तर अशा प्रकारे तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये SIP सुरू करू शकता.